एका महत्त्वाच्या बातमीनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे। विशेष न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील महर्षी वीरा शिंदे पुलावरती डॉक्टर दाभोलकरांवरती 2 जणांनी गोळ्या झाडल्या होत्या आणि या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाचा तपास एटीएस आणि त्यानंतर सीबीआय कडून करण्यात आला आणि या तपासात वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकरला अटक झाली होती। आणि विशेष कोर्टाकडून आज या संदर्भातला निकाल जाहीर होणार आहे आणि या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा विशेष न्यायालयाच्या जो काही निकाल येणार आहे त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 20 ऑगस्ट 2013 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती आणि विशेष न्यायालय आज या संदर्भातला निकाल देणार आहे। दाभोलकरांवरती 2 जणांनी गोळ्या झाडल्या होत्या आणि या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाचा तपास आधी एटीएस आणि त्यानंतर सीबीआय कडून करण्यात आला। या तपासादरम्यान वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकरला अटक देखील झालेली आहे आणि आज विशेष कोर्टाकडून या संदर्भातला निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे आहे। जवळजवळ 11 वर्ष होत आली आहेत आणि 11 वर्षांनंतर विशेष न्यायालयाकडून हा निकाल सुनावला जाणार आहे। तर त्यामुळे कोर्टाच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, संपूर्ण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं लक्ष लागलंय। नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अनेक वेळा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आंदोलनं करण्यात आली, वेगवेगळ्या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला आणि आता तब्बल 11 वर्षांनंतर विशेष न्यायालय या संदर्भातला निकाल सुनावतंय। हेच सगळे आरोपी आहेत जे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये सध्या अटकेत आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या या विशेष कोर्टाच्या निकालाकडे लागलंय। 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी वीरा शिंदे पुलावरतीच डॉक्टर दाभोलकरांवरती 2 जणांनी गोळ्या झाडल्या होत्या। तर आजच्या या निकालासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यामधून आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, काय माहिती? स्वतः साधारण 11 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होईल। पीपी जाधव, न्यायाधीश पीपी जाधव यांच्या कोर्टात 3 नंबरच्या इथं हा निकाल वाचला जाईल। या निकालानंतर काय काय प्रतिक्रिया येतात दोन्ही बाजूंना ते आपण दाखवूच प्रेक्षकांना, पण थोडी पार्श्वभूमी सांगूया। साधारण 20 ऑगस्ट 2013 साली महर्षी शिंदे पुलावर दाभोलकरांचा गोळ्या घालून खून झाला होता। त्यानंतर बरेच दिवस आरोपी सापडत नव्हते, आरोप प्रत्यारोप झाले दोन्ही बाजूने। मग शेवटी हे आरोप प्रत्यारोप शेवटी ही केस सीबीआयकडे गेली आणि सीबीआयमध्ये मग सनातनवर आरोप ठेवण्यात आले। वीरेंद्र तावडे जे आहे सनातनचे, त्यांना आरोपी करण्यात आलं। नंतर कळसकर म्हणून आहे आणि सगळी 5 जण आहे असे आरोपी। कळसकरांनी गोळी झाडल्याचा आरोप ठेवला गेला आणि आता 3 आरोपी ऑलरेडी जेलमध्ये आहेत, तावडे, कळसकर आणि सचिन अंदुरे हे 3 आणि पुनाळेकर जे सनातनचे वकील होते आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे हे जामिनावरती बाहेर, असे 5 जणांवर हे आरोपपत्र निश्चित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज कोर्ट काय निकाल देतंय यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असणार। साधारण 20 साक्ष तपासले गेले। याच्यामध्ये एक कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी कांबळे म्हणून, त्याची साक्ष महत्वाची नोंदवली गेलेली। त्याच्यामुळे कोर्ट ही साक्ष ग्राह्य धरणार का आणि परिस्थितीने पुरावे ज्याला आपण म्हणू, कळसकर यांच्या पिस्तुलातून ही गोळी झाडल्याचा आरोप निश्चित करण्यात आलाय सीबीआयकडनं। त्यामुळे ह्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोर्ट हे सीबीआयने जे ठेवलेले पुरावे आहेत ते कसं ग्राह्य धरतं, कारण समोरच्या पार्टीकडनं काही हे ज्याला आपण आर्ग्युमेंट म्हणतो, क्रॉस काउंटरी, हे ठेवण्यात आलेले की त्या दिवशी आरोपी तिथे नव्हतेच, कारण रक्षाबंधनच्या दिवशी हे दोन्ही आरोपी आपापल्या बहिणीकडे रक्षाबंधनाला गेले होते असा दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोर्ट नेमकं कोणाचे पुरावे ग्राह्य धरते याच्यावरच निकाल आजचा अवलंबून असणार आहे। बरोबर चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी। आणि 11 वाजता तुम्ही म्हटल्याप्रमाणे निकाल वाचनाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा परत तुमच्याकडे येऊच। तुर्तास पुढची बातमी। अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोप